मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा। 30 मे पासून जरांगे आमरण उपोषण करणार। जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये जरांगे आमरण उपोषण करणार आहेत। 3 कोटींपेक्षा जास्त मराठा बांधव सहभागी होतील असाही त्यांना विश्वास आहे। तारीख आंदोलन होणार आंतरवालीत शांततेत, राज्यात होणार शांततेत आंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण प्रमुखांना कुणबी प्रमाणपत्र द्या अन्यथा सरकारची सुटका नाही। आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा सरकारला इशारा। कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची मनं जिंका, मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन। कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीनं प्रमाणपत्र देण्याची मागणी। तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे। त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या। फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मन जिंका, कवा मजा तुम्हीच करा। काय मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र का रोखली? मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल। कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास सरकारला सुट्टी नाही, सरकारला पुन्हा एकदा इशारा। मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत। माझं म्हणणं आहे की तुम्ही हैदराबादचा जी.आर. काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कसं काय झालं? सातारा कोल्हापूर या संस्थानांचा जी.आर. का काढला गेला नाही? जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। 1994ला जो जी.आर. काढला त्याच धर्तीवरती जी.आर. काढण्याची देखील मागणी। मराठा समाजासोबत कधीही बेईमानी करणार नसल्याची ग्वाही। त्या तिन्ही गॅझेटियरमध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो जी.आर. निघणार आहे तो 1994ला जसा जी.आर. काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे। माझ्या विरोधामध्ये बोलण्यासाठी एका मंत्र्यानं एका संघटनेला 2 कोटी रुपये दिले आहेत, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। मात्र ज्यांना कोट्यवधी देणार होते तेच माझ्याकडे आले, पुराव्यांच्या शिवाय बोलत नसल्याचं जरांगेंचं स्पष्टीकरण। त्या मंत्र्याने जो माझ्या विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचे ठरवलं। संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं। 15-16 कोट आकडा गेला त्याचा। फुकट पैसे म्हणल्यावर त्याच्या मनोज जरांगेंच्या मागण्यांवरती सरकार सकारात्मक असा विचार करेल, त्यांच्या मागण्या किती मान्य करता येतील यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांचं विधान। जरांगे पाटलांनी गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच या बाबतीबद्दलचा इशारा सरकारला दिला होता। सरकारने सुद्धा त्या इशाऱ्याला गांभीर्याने घेतलेला आहे। स्वतः विखे पाटीलांनी जरांगेंची भेटही घेतली होती। सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत आणि हे आंदोलन होऊ नये त्यापूर्वी हे त्यांच्या असलेल्या मागण्या या किती तडीस नेता येईल याचा प्रयत्न सरकार निश्चित करेल। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या घोषणेवरती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची उपरोधिक टीका। जरांगेंना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाणार आहे। मनोज दादा जरांगेला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे। या माणसाचा अभ्यास एवढा आहे, याला लोकशाही मान्य नाही, यांना ओबीसी मधल्या छोट्या मोठ्या जात समूहांचे संविधानिक अधिकार मान्य नाही। दिल्लीमध्ये एनटीएच्या विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन। एनएसयूआय संघटनेचं एनटीए मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन। नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी। संबंधित मंत्र्यांनी राजीनामा देण्याची देखील मागणी। नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर सोलापूरमधील डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आक्रमक झाली आहे। आंदोलनाच्या वेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये देखील झटापट। केंद्रीय मंत्र्यांच्या प्रतिमेचं प्रतिकात्मक दहन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी।
नीटच्या प्रकरणामध्ये अटक केलेल्या आरोपींनी पेपर फुटीसाठी विषय ठरवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. केमिस्ट्रीचे प्राध्यापक PV कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर फोडायचे, तर नाशिकमधून अटकेत असलेला शुभम खैरनार साथीदारांच्या सहाय्याने बायोलॉजीचा पेपर फोडायचा. एकूण 700 गुणांच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याचे विद्यार्थ्यांना ते करायचे. आरोपी त्यांना कुठलाही संशय येऊ नये म्हणून 700 मार्कांचा संपूर्ण पेपर न फोडता विषयानुसार पेपर फोडत होते. नीट पेपर लीकच्या प्रकरणामधील मास्टर माइंड केमिस्ट्री लेक्चरर आहे PV कुलकर्णी याला पुण्यामधून CBIनं अटक केली. आज दिल्लीमध्ये कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. कुलकर्णी NTA सोबत जोडले गेले होते आणि त्यांनीच पेपर लीक केल्याची माहिती आहे. PV कुलकर्णी हा NTAच्या परीक्षेमध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी असलेला रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्यामुळे त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध होती, मात्र त्यानं त्याचा गैरवापर केला आणि पेपरफुटी घडवून आणली. नीट पेपरफुटीच्या प्रकरणी CBIनं 8 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. नीट पेपरफुटीच्या नंतर लातूरमध्ये CBIचं धाडसत्र सुरू आहे. सूतमिल परिसरामधल्या खासगी ट्युशन चालकाच्या घरी देखील छापेमारी. खासगी ट्युशन चालकाच्या घरी CBIनं 11 तास तपासणी केली आहे. मोबाईल, संगणक आणि विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदीची देखील पडताळणी करण्यात आली. नीट पेपर लीकच्या प्रकरणामध्ये एका खासगी ट्युशन चालकाच्या संबंधित संस्थांवरती CBIनं धाड टाकली आहे. पुण्यामधल्या हडपसर आणि पिंपरी चिंचवड परिसरामधल्या संस्थांवरती देखील छापा. CBIच्या पथकाकडून कागदपत्रांची पडताळणी. नीट पेपरफुटीच्या प्रकरणामधील आरोपी शुभम खैरनार याच्या संपर्कामध्ये असणारे आता तपास यंत्रणांच्या रडारवरती आले. गेल्या काही महिन्यांपासून शुभमच्या सोबत असलेल्यांचा तपास सुरू आहे. शुभमचं घर आणि ऑफिसच्या जवळ असलेले CCTV फुटेज देखील तपासले जात आहेत. राजस्थानच्या सीकरमध्ये नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या केली आहे. एकुलता एका मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी न्यायासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. 2025 मध्ये देखील नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला होता. CBIच्या तपासामधून धक्कादायक अशी माहिती समोर आली. मुख्य आरोपींपैकी मंगीलाल आणि दिनेश यानं यापूर्वी देखील नीट परीक्षेचे पेपर फोडून विद्यार्थ्यांना दिल्याचं उघड झालं आहे. तर राज्यामधील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET आता पुढे ढकलण्यात आली. 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाल्यामुळे TET 21 जून रोजी होणारी परीक्षा आता 28 जूनला घेतली जाणार आहे. 11वी प्रवेशाच्या पाठोपाठ आता ITI प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर. 21 मे पासून सकाळी 11 वाजता प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्यामध्ये 1004 ITI आहेत. 1,57,000 पेक्षा जास्त जागा आहेत. शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं नागपूरच्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन. सुमारे 500 विद्यार्थ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. वसतिगृहामध्ये 10 महिने राहण्याची मर्यादा रद्द करण्याची मागणी आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अर्धवट अवस्थेमध्ये असताना प्रशासनानं टोल वसुली सुरू केली. स्थानिक आणि प्रवाशांना मोठा धक्का दिलाय. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या 14 वर्षांपासून रखडलंय. मात्र टोल वसुली सुरू केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी. शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीच्या वेळेला प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. गुवाहाटीचा दौरा करून आल्याच्या नंतर 12 मे रोजी राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या संदर्भात चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची वेळ घेतली होती. ऐन वेळेला सुनील तटकरे हे देखील भेटीसाठी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामतीमधल्या गोविंद बाग निवासस्थानी लोकांच्या भेटीगाठी. शरद पवार यांनी लोकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. शरद पवार यांच्याकडून बारामतीमध्ये AI शेती तंत्रज्ञानाची पाहणी. शरद पवार यांनी स्वतःच्या शेतामध्ये फेरफटका देखील मारलाय. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेल्या ऊसाची आणि केळीच्या पिकाची पाहणी शरद पवार यांनी केली आहे. पुढची बातमी बघूयात. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत बोलण्याची इच्छा नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं हे वक्तव्य आहे. पार्थ पवार यांनी VSRच्या विमानामधून प्रवास केलाय, तर सुनेत्रा पवार या राममोहन नायडू यांच्यासोबत बसल्यामुळे त्यांच्याशी बोलत नसल्याची रोहित पवारांची माहिती. तर अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी लावली तर मी त्यांचा सत्कार करेन असंही त्यांनी म्हटलंय.
मतदार यादी विशेष पुनरावलोकनावरून महाविकास आघाडीमध्ये हालचाली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीच्या प्रक्रियेमध्ये राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करा. आमदार रईस शेख यांचं महाविकास आघाडीमधल्या नेत्यांना पत्र. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाननं मराठा भवन उभारणीसाठी 28 गुंठे जागा दिली आहे. मराठा युवा मंचाकडून धनंजय मुंडे यांचा सत्कार. जातपात धर्म सोडून राजकारण केलंय, मात्र मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न केला, अशी खंत धनंजय मुंडेंनी व्यक्त केली आहे. बदलापूरमध्ये मच्छी विक्रेत्यांवरून राजकारण तापलंय. पालिकेच्या कारवाईवरती शिवसेना भाजप आमनेसामने आलेला आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या तक्रारीच्या नंतर पालिकेनं मच्छीमारांवरती कारवाईचे आदेश दिले. तर मच्छीमारांचा रोजगार बंद होऊ देणार नाही. शिवसेना मच्छीमारांच्या पाठीशी आहे. आदेश पाळा, नाहीतर शहरामध्ये येऊ नका. नगराध्यक्ष रुचिता घोरपडे कारवाईवरती ठाम आहेत. मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी तेजवानीच्या पाठोपाठ अखेर दिग्विजय पाटील यांच्या विरोधामध्ये पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आलाय. पुणे पोलिसांनी दिग्विजय पाटील यांच्यावरती आरोप निश्चित केलेले आहेत. शासकीय जमीन परस्पर खरेदीचा हा आरोप आहे. पहिल्या दिवशी चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटील यांचं नाव नव्हतं. मुख्यमंत्री काटकसरीने वागण्याचं आवाहन करतायत. दुसरीकडे त्यांचे सरकारी कर्मचारी डिझेलची नासाडी करत असल्याचा आमदार प्रशांत बंब यांचा आरोप. राज्यामधील 27 लाख कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश, तरी देखील 9 ते 11 लाख कर्मचारी मोठ्या शहरांमधून ये जा करतायत. त्यांच्या येण्या जाण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचा बंब यांचा दावा आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्यामध्ये वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. अमरावतीमध्ये आल्याच्या नंतर ताफ्यामध्ये गर्दी वाढली. पाणंद रस्ता बघण्यासाठी बावनकुळे अमरावतीमधल्या खारतळे गाव या गावामध्ये आले. नागपूरवरून बावनकुळे मोजकी वाहनं घेऊन आले, मात्र अमरावतीमध्ये या ताफ्यामध्ये गर्दी वाढली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, डिझेल आणि पेट्रोलचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन. वाहनांचा ताफा देखील त्यांनी कमी केला आहे. सरकारनं काटकसरीसाठी केलेले नियम. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाब्यावर. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील कार्यालयामध्ये एसी आणि पंखे सुरू आहेत. एबीपी माझाच्या पडताळणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विजेचा वारेमाप वापर सुरू असल्याचं समोर आलंय. बोंधू अशोक खरात याला तुरुंगामध्ये मारलं जाईल. वंचितचे नेते सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप आहे. खरातला अटक केली, मग त्याच्या संपर्कामध्ये असलेल्या मंत्र्यांना कधी अटक करणार, असाही सवाल त्यांनी विचारला आहे.